हॅलो सर विनिदेशील सगळ्या संघांना पुढे यायचे जी चारी संघ आहेत संयुक्त बिरवाडी भूमिपुत्र तसंच पॅराडाईज बोईसर आणि आई भवानी धनसार चला पुढे यायचंय जबीर खान आपल्या संघाला पुढे घेऊन यायचा आई भवानी धनसार वेळ नाही आपल्याकडे रात्री 2 वाजले गेलेत तर आपण पाहायला यावेळेस भूमिपुत्र प्रेझेन्स सरपंच चषक 2023 आदरणीय सन्मान्य दिलीपजी धोडी थेट सरपंच आज उपस्थित नाहीये परंतु त्यांची सुपुत्री पाहायला भेटतात तसंच साजीजी धोडी यांची आईशी सुद्धा पाहायला भेटतात रात्री 2 वाजता आपलं वाट पाहते चला विनंतीशील खेळाडूंना प्लीज पुढे या आई भवानी धनसार चला जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत लगेच फायनल मॅन ऑफ द मॅच कडे आपण ज्याने 31 धावा बनवल्या जबीर खान ठरतो मॅन ऑफ द मॅच जबीर या जबीर लगेच मॅन ऑफ द मॅच साठी आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत तर जबीर याचा मॅन ऑफ द मॅच साठी विनंती करेल साजन धोडीची आई ना याचा आईशी आपल्या शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट पुरस्कार करणार जबीर खान यांना तर आपण हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जबीरसाठी तयार झाला पाहिजे फायनल मॅन ऑफ द मॅच नक्की 31 धावा ज्यांनी बनवल्या सुरेख फलंदाजी केली गेली त्याच्या बॅटवर 31 धावा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतोय संतोष पाटील यायचं आपण सुद्धा नक्कीच आपण सन्मान करणार प्रथमतः ऑफिशियल पंच म्हणून लाभले गेले समीर खान यांनी यायचा बिट्टू समीर खान बिट्टू यांनी यायचा सन्मान घेण्यासाठी सन्मान चिन्ह समीर खान यांना दिला जाईल विनंती करेल संतोष धोडी यांनी संतोष धोडी यांची शुभ हस्ते आपण सन्मानित करेल ऑफिशियल पंच मिस्टर समीर यांना सन्मान चिन्ह आणि टी शर्ट्स आपण पाहतो भूमिपुत्र तयार झाले पाहिजे समीर खान साठी चांगले पंच म्हणून नेमले गेले ऑफिशियल पंच अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये मी परत एकदा विनंती करेल जे संघ 4 संघ त्यांनी पुढे यायचे थोडे आमच्या मान्यवर आपल्यासाठी बसलेले आहेत पॅराडाईज संघ थोडं पुढे या आई भवानी यांचा संघ राहुल माली पुढे यायचा प्लीज कारण की स्पर्धा आपल्यासाठी ठेवली गेली आहे आपण थोडं कॉपरेट करा यानंतर डीजे आमच्यावर जोडले गेले होते यायचा डीजे ऑपरेटर नाही यायचं आहे विनंती करेल महेश धोडी या महेश धोडी आपल्या शुभ हस्ते सन्मान असेल महेश हा सन्मान चिन्ह महेश धोडी यांच्या शुभ हस्ते दिला जाईल मी विनंती करेल यानंतर अजून एक पंच पाहायला भेटले सुमित मिश्रा बाबू यांनी यायचंय सुमित मिश्रा बाबू आपण सुद्धा या एक चांगले पंच म्हणून आपले गेले या स्पर्धेमध्ये विनंती करेल नितेश पाटील जुगनी सरी आपल्या शुभ हस्ते हा सन्मान असेल आपण हे सन्मान चिन्ह तसंच आपल्याला पाहायला भेटेल सन्मान चिन्ह दिला जात आहे सुमित मिश्रा यांना तदनंतर आपण बोलणार आहोत आमच्याकडे जोडले गेले एक अप्रतिम समालोचक ज्यांनी सुरेख 3 दिवस आम्हाला साथ दिली या स्पर्धेत नक्कीच अप्रतिम आपला आवाज पोहोचवला संतोष पाटील याचा सन्मान मी विनंती करेल अलकाजी धोडी यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित केला जाईल संतोषसाठी तयार झाला पाहिजे सुरेख व्हॉइस मॅन फ्रॉम उमरोली पाहायला भेटतात त्यांचा सुद्धा सन्मान धन्यवाद अलका धोडी अँड मिस्टर संतोष पाटील नक्कीच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय सलग 3 दिवस माझ्या समवेत एक व्हॉइस ऑफ बोईसर नक्कीच युसुफ सय्यद सर आपल्याशी जोडले गेले तर मी विनंती करत संतोष धोडी यांना की त्यांचा सन्मान केला जाईल सन्मान चिन्ह देऊन मात्र 3 दिवस 3 रजनी खूप सुरेख आवाज आपण पाहतोय
तसं विनंती करेल आम्हाला जे जनरेटर प्रोव्हाइड केलं गेलं असतं जनरेटर असतील ऑपरेटर त्यांनी यायचं आहे. दीपक भैया तर दीपकसाठी ताळा पाहिजे आपल्याला. लगेच फ्लड लाईट जे आपण पाहतोय जनरेटरच्या माध्यमातून बंटी नाईक यांची शुभस्थापन देणारा सन्मान चिन्ह. नक्कीच आपण बोलूया मुख्य पारितोषिकाकडे ज्याने सुरेख मी विनंती करेल ब्रदरहुडची ऑनर राज जाधव आणि मेहुल जयस्वाल. मेहुल जयस्वाल यायचं आहे. मेहुल जयस्वाल यांनी यायचं प्लीज. आपला सुद्धा सन्मानित केला जाईल. तसंच विनंती कर राज जाधव आपण सुद्धा यायचं आहे. मेहुल जयस्वाल या प्लीज. मेहुल या विनंती आपल्याला. आपण पाहतो की पडद्याच्या मागे राहण्याचं नक्कीच व्यक्तिमत्व आहे. नक्कीच आपल्या मित्रांना पुढे करतोय मेहुल जयस्वाल यांनी यायचं. विनंती करेल हेमंतोडी यांनी यायचं. हेमंतोडी साहेब आपल्या शुभस्था सन्मान असेल. हा आपण मोमेंट पाहतोय. आमचे जे स्पॉन्सर केले गेले होते टी शर्ट मला मॅन ऑफ द मॅच साठी त्यांच्या माझं ब्रदरहुडची ऑनर मेहुल जयस्वाल आणि राज जाधव यांचा सन्मान टाळ्यांचा मेहुल साडी आणि राज साडी. ब्लॅक कलर नक्कीच आवडता यांचा आपण पाहतोय. धन्यवाद मेहुल. धन्यवाद मेहुल. तर यानंतर आपण बोलणार आहोत अजून एक सन्मानाकडे. तर नक्कीच पाहायला गेलं तर भूमिपुत्र संघ जे घडवला त्याचे अध्यक्ष आहेत बोरसे ग्रामपंचायत माजी बोरसे ग्रामपंचायत सरपंच संतोषजी धोडी यांचा सन्मान. मी विनंती करेन कमिटी मेंबर्सना बंटी नाईक महेश धोडी हेमंत धोडी आपण यायचं. तसंच जैविक यायचं. आपण सगळ्यांनी हा सन्मान पूर्ण कमिटीकडून केला जाईल. याचं कमिटी मेंबर्स प्लीज संतोष धोडीसाठी तयार झाला पाहिजेत. कारण की आपण पाहतो कुठलाही संघ जेव्हा आपण घडवतो त्या संघामागे एक माइंड आणि एक व्यक्ती असणं गरजेचं आहे. भूमिपुत्र संघ करण्यासाठी अध्यक्ष पाहायला भेटतात संतोषजी धोडी यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. भूमिपुत्र आयोजित सरपंच 2023 मध्ये. धन्यवाद. यानंतर आपण पाहतो की प्रत्येक संघाला एक मेंटर पाहिजे, प्रत्येक संघाला एक मॅनेजर पाहिजे, प्रत्येक संघाला चालवणारा एक इसम पाहिजे. तशा प्रकारे पाहायला गेलं तर आपण जेव्हा फ्लड लाईट बघतो, जेव्हा आपण दिवे पाहतो, परंतु जेव्हा आमचे पूर्वज शिक्षणासाठी नक्कीच मराठीमध्ये काजवा आणि जुगनू म्हणून बाटलीमध्ये ठेवून आपण ते शिक्षण करायचे, त्या प्रकारे नक्कीच सदैव उजेड देणारे नितेश पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. कमिटी मेंबर संतोषजी धोडी आपल्या शुभस्ते आपण सन्मान केला जाईल. मिस्टर नितेश पाटील म्हणजे जुगनूबाई यांचा हा सन्मान. धन्यवाद. जुगनू सर आणि संतोष धोडी ही जोडी आपल्याला पाहायला भेटते. धन्यवाद. नक्कीच आपण या स्पर्धेमधला पहिले तर जेव्हा चेंडू ट्रॅव्हल होतो ना एक अजून सन्मान असेल नक्कीच आम्ही विसरलो. मागील 3 दिवसापासून प्रत्येक खेळाडूला प्रत्येक गोलंदाज प्रत्येक फलंदाज इंस्टावर रील्स बनवतोय आणि ते रील्स बनवण्यासाठी नक्कीच लाईव्ह जी स्पर्धा असते तो कॅमेरामॅन खूप चांगलं काम करतो. मी कपिल पाटील यायचं. कपिल पाटील आपण यायचंय. दोघांना सन्मान आहे. कपिल या. कपिल आपल्याला पाहिलं पाटीलच्या माध्यमातून बहाडोलीवरून आपल्याकडे 3 दिवस आलेत. टाळ्यांचा गजर कपिल पाटील साडे यांचा सन्मान ब्रदरहुडची ऑनर मिस्टर मेहुल जयस्वाल यांची शुभ हस्ते केला जाईल. तर कपिल वेल चांगलं काम आहे. कपिलसाठी टाळायला पाहिजे. स्वतःला तुम्ही पाहताय युट्यूबवर तर कपिल पाटीलचा चांगला कॅमेरा बघ. यानंतर आपण पाहतो डिजिटल स्कोर पाटीलच्या माध्यमातून धीरज गुप्ता यायचं. धीरज तर धीरज कडे पूर्ण जानकारी असते. धीरज गुप्ताचा सन्मान विनंती करेल रंजना मॅम आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये नक्कीच गुणलेखन केला. आपल्या बोर्डाचे नक्कीच पेपरवर काढले गेले. आपण संतोष प्रत्येक वेळेस सांगतो आपण कॉमेंट्री करतो, परंतु कॉमेंट्रीचा कणा आपण जे सांगतो त्या स्कोरची खूप मोठी भूमिका असते. ऋषी नाईक तसंच शुभम चव्हाण आणि रोहित पाटील या तिघांनी यायचं आहे.
रोहित पाटील, ऋषी नाईक आणि शुभम चव्हाण या आपण तिघांनी यायचं प्लीज. तिघांसाठी टाळायला पाहिजे. सुरेख गुणलेखन केलं या स्पर्धेमध्ये. लहान आहेत परंतु कीर्तिमान. चला बंटी बंटी आपण आपल्या शुभस्थळी द्यायचंय. तसंच विनंती करेल मयूर राठोड आपण सुद्धा यायचं. मयूर राठोड आणि बंटी नागेच्या शुभेच्छा. शुभम आणि ऋषीसाठी नक्की टाळायला पाहिजे. या स्पर्धेचे नायक म्हणून ठरले गेले सुरेख स्कोरिंग याच्या माध्यमातून. धन्यवाद. अजून एक असेल सूरज घाडी यांनी यायचं आहे पंच म्हणून. आम्हाला लाभले गेले सूरज घाडी. पाहतोय. चला बघा आपण मुख्य पात्याच्याकडे लगेच जास्त वेळ होतोय. जास्त वेळ घेणार नाही. ज्याने लगेच पहिला चेंडू पडला तेव्हा सामना सुरू होतोय. पण उत्कृष्ट गोलंदाज देऊया. आपल्याकडे 3 गोलंदाज होते. प्रत्येकी गोलंदाजी 6 गडी बाद केले होते. तर ज्या इकॉनॉमी चांगली होती त्या गोलंदाज नेमल्या गेल्या. आपण यामध्ये 3 नावं असणार. मी सांगणार तुम्हाला. प्रथमतः धनसार संघामधला कौशल्य त्यांनी 6 गडी बाद होते. विशाल आगरे 6 गडी बाद करून दुसऱ्या क्रमांकावर होता. असे 3 खेळाडू. रेहान सुद्धा होता त्या भागामध्ये. 3 खेळाडू चांगली इकॉनॉमी घेतली गेली आणि एकाच सामन्यामध्ये त्यांनी 4 गडी बाद केले. रेहान ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 6 गडी त्यांनी घेतली आणि इकॉनॉमी चांगली आहे. रेहान विनंती करेल ग्रामपंचायत माजी सदस्य अलकाजी धोडी मॅम यायचं आपल्या शुभस्थळी आपण ट्रॉफी देणार आहोत. रेहान बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. कॉंग्रॅच्युलेशन्स रेहान. पॅराडाईज संघाचा उपांत्य सितार आपला पाहायला भेटते. एक विद्वान आणि दर्जेदार संघनायक गोलंदाज. सुरेख इकॉनॉमी 6 गडी बाद केले. रेहान फर्स्ट ऑफ कॉन्ग्रेचुलेशंस. कैसा लग रहा है? फिर से एक बार कम बैक किया. 4-5 टूर्नामेंट गैप और पहली टूर्नामेंट में एग्जाम के बाद बेस्ट बॉलर की ट्रॉफी. हाँ जबीर भाई बोल रहे थे ये साल तुमने एक भी बेस्ट बॉलर नहीं लिया है. इधर भी वाला टूर्नामेंट में बेस्ट बॉलर लेना है. यहाँ बोला है ये वाला मेहनत बहुत जितनी मेहनत करूँ उतनी मेहनत करूँगा पर ये वाला बेस्ट बॉलर लूँगा. और एक ज़्यादा नहीं आखिरी सवाल. पालघर बॉक्स प्रीमियर लीग आप भी उसमें लीलाव में आए हैं. उस टूर्नामेंट की तैयारी कैसे करेंगे आप? क्या हाँ उसके लिए जितनी प्रैक्टिस हो सके उतनी प्रैक्टिस करूँगा. और आखिरी सवाल इस टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे और कमेटी के बारे में? इतनी बेहतरीन टूर्नामेंट. आखिरी सवाल. हाँ पहली बार ये वाला टूर्नामेंट उतारा था. बहुत अच्छा टूर्नामेंट उतारा था. पिच भी बहुत भारी बना था ये साल का. बेस्ट ऑफ लक रेहान. ये ताबडतोब कप्तान और ताबडतोब गेंदबाज. यानंतर आपण बोलूया तर उत्कृष्ट खेळाडू ज्याने सुरेख क्षेत्ररक्षण केलं. खूप सारे खेळाडू होते परंतु ज्यांनी पहिल्या दिवसापासून स्वतःला झोकून दिलं. लगेच पाहायला गेलं तर त्या खेळाडूमध्ये मी सांगेल सगळ्यांना जाणण्याचं गरजेचं आहे. तो खेळाडू एक मोठ्या दुखाग्रस्त नक्कीच आलाय प्रत्येक मैदानामध्ये. आमचे जवळचे मित्र आहेत. आमचे समालोचक आहेत. खूप अडचणीमधून प्रत्येक मैदानामध्ये आलाय. तो आहे उत्कर्ष पाटील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करेल रंजनाताई आपले शुभस्थापन देणारे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्यांनी सुरेख क्षेत्ररक्षक उत्कृष्ट काढायला पाहिजेत. उत्कृष्ट नक्कीच खूप मोठ्या घडामोडीनंतर आलाय आणि फ्लाइंग उत्कृष्ट म्हणून या स्पर्धेत नक्कीच नाव आला कारण की चांगली क्षेत्ररक्षण केलं गेलं होतं. उत्कृष्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. सामना नक्कीच गमावला तुम्ही. फायनल मेगा फायनल रनअप ठरले परंतु आपण सांगतो ना की पूर्ण जे संघ खेळतात ते चॅम्पियन असतात. पण तो चॅम्पियन म्हणून उत्कृष्ट खेळाडू नेमला गेलाय. काय सांगाल याबद्दल? खरं तर खूप चांगलं वाटतं आहे. आयुष्यातला पहिला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि याचं मी क्रेडिट माझ्या संघाला देईन कारण मिळालेली संधी आणि त्या संधीतून आता हे मला प्राप्त झालं आहे. त्यासाठी प्रथमतः मी संघाचा आभारी आहे आणि खूप छान वाटतं आहे. आज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक घेत असताना सगळे गावातली पोरं देखील होती. खूप चांगला सपोर्ट होता. फायनलपर्यंत जिंकता आला नाही परंतु क्रिकेट खेळताना खूप चांगलं वाटलं आणि छान वाटतं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण घेऊन. धन्यवाद. उत्कृष्ट बेस्ट ऑफ लक नेक्स्ट टुर्नामेंटसाठी. तर बोलूया आपण यानंतर उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज जरी पाहिलं गेलं तर 4 सामने खेळले. 4 सामन्यामध्ये 45 चेंडू त्यांनी फेस केले आणि 69 धावा ज्यांनी बनवल्या आणि पाहायला गेलं तर
तो असेल या स्पर्धेमधला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट कृतेश घरात. 69 धावा ज्याने बनवल्या तो खेळाडू नाही. मी विनंती करेन सतोष पाटील आपण याचा उत्कृष्ट फलंदाज ची ट्रॉफी घेण्यासाठी मी विनंती करेल नितेश पाटील साहेबांनी यायचं. नितेश पाटील साहेब या म्हणजे जुगनू भाई कृतेश चला आपण कृतेश नाही पण त्याचे फॅन फॉलोइंग आहे त्याचे फॅन घेत आहेत हे ट्रॉफी. कृतेश नक्कीच लाईव्ह बघत असतील. उत्कृष्ट फलंदाज म्हणून नेमला गेलाय. यानंतर आपण बोलूया चतुर्थ प्रशिक्षकाकडे जे 5,000 रुपये कॅश प्राइज आणि उत्कृष्ट ट्रॉफी असेल. ट्रॉफी द्यायची आहे आणि मी विनंती करेल भूमिपुत्र संघ यायचा बंटी नाईक. तर हेमंत आपण यायचं हेमंत धोडी महेश धोडी हेमंत आणि महेश या महेश जोडी हेमंत जोडी यायचं विनंती करेल. विनंती करेल मेहुल जसवाल आपण यायचं आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देणार. चला यायचं भूमिपुत्र संघ आणि कॅश 5,000 रुपीज 5,000 चौथा क्रमांकाचा पारितोषिक भूमिपुत्र आयोजक संघ ठरतोय या स्पर्धेमधला चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक. त्यानंतर बघूया आपण तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक साहित्य बिरवाडी संघ नाहीये. मी विनंती करेल संतोष यावेळेस या आपण संतोष पाटील यांनी यायचं आहे. मी विनंती करेल संतोषजी धोडी साहेब या. संतोष धोडी साहेबांची शुभ हस्ते आपण देणार आहोत तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक साहित्य बिरवाडी आणि कॅश प्राइस 5,000 रुपीज. साहित्य बिरवाडीने पण ताळ्यांचा झाला पाहिजे. साहित्य बिरवाडी संघासाठी किती क्रमांक पटकावतोय या स्पर्धेमधला. त्यानंतर वळूया आपण दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक या संगनायक आई भवानी अनुसार विनंती करेल रंजनाताई ढोडे यांची शुभ हस्ते पण देणार आहोत. 25,000 कॅश प्राइज आणि एक आकर्षक चषक यायचे संगनायकांनी आणि पूर्ण खेळून लाईनअप करून घ्यायचे खाली. ताळ्यांचा गजर आई भवानी धनसार. बॅक टू बॅक पाहिलं गेलं तर सरपंचचे खिचगडी असतो ना रनअप ठरलाय. धनसार भागामध्ये सरपंच मध्ये रनअप ठरला गेला होता. पॅराडाईज संघासमोर बीट झाला होता. त्यावेळेस आकाशामध्ये नक्कीच चांदणे नक्कीच उडवलं गेलं ब्लास्ट केला गेला. सरपंच 2023 रनअप ठरतोय म्हणजेच आई भवानी धनसार संघ. धन्यवाद. त्यावेळेस राहुल थांबायचं आपण. राहुल खूप कमी वेळात तू बोलतो सूर्य गोलंदाजी करतो परंतु यावेळेस रनअप ठरलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. कसं वाटतं बॅक टू बॅक दुसऱ्यांदा तू पॅराडाईज संघाचा बीट झालाय पण तू चांगला खेळ तुम्ही साकारला. काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि तुझ्या संघाच्या खेळाबद्दल? स्पर्धा तर खूप चांगली वाटली आणि आम्ही फायनलला हरलो. काय दुःख वाटलं नाही कारण की समोरची चांगली टीम आहे आणि आमच्या पोरांनी मेहनत केली म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. नक्की धनसार संघ पाहायला गेलं तर खूप वर्षापासून खेळतोय. 2 संघ आहेत धनसार भागामध्ये परंतु नवीन खेळाडू तुझ्या संघामध्ये आहेत आणि शैलेश सारखे एक अनुभवी खेळाडू आहे तर किती चांगलं कॉम्बिनेशन आहे संघाचं तुझं? शैलेश योगेश सपोर्टर आहेत पूर्ण आम्हाला. विचारे मेहनत करतात आमच्यासाठी. तर धन्यवाद राहुल. बेस्ट ऑफ लक तुला नेक्स्ट टुर्नामेंटसाठी. तर बोलूया आपण या स्पर्धेचा मालिकावीर. आपण सांगतो ना प्रत्येक स्पर्धामध्ये एखाद्या खेळाडूचं स्वप्न असतं की बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मी बनावं असं. आणि या बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी वी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आम्हाला एक बॅट पाहायला भेटेल. सुरेख बॅट ज्याने अनिकेतजी राऊत आणि विशालदादा वैद्य यांच्या माध्यमातून स्पॉन्सर ही सुरेख बॅट पाहायला भेटेल आणि सुरेख अप्रतिम विक्ट्रीची ट्रॉफी आहे. पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये ज्याने 3 गडी बाद केले आणि 63 चेंडूमध्ये 87 धावा ज्याने बनवल्या तो आहे म्हणजेच अंडरम बॉक्स
क्रिकेटचा बाहुबली मिस्टर JK जबीर खान ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. दत्ता चौगुले आपण यायचंय. दत्ता चौगुले या आपल्या शुभस्ते पण देणार आहोत मॅन ऑफ द सिरीज जबीर खान यांना. ही ट्रॉफी दिली जाईल आणि ही बॅट विश स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि KG राऊत आणि विशालदादा वैद्य यांच्या माध्यमातून दिली गेली आणि विश स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर आहे जबीर खान. त्यांच्या हातामध्ये बॅट पाहायला भेटते आपल्याला. तर धन्यवाद दत्ता आणि कॉन्ग्रेचुलेशन जबीर. तो जबीर फर्स्ट ऑफ कॉन्ग्रेचुलेशंस. कैसा लग रहा है इस टूर्नामेंट के बारे में और फिर से एक बार मैन ऑफ द सीरीज साल की बात की जाए तो 7 या 8वीं ट्रॉफी होगी मैन ऑफ द सीरीज की, क्या कहेंगे इसके बारे में? सबसे पहले तो मैं टूर्नामेंट के बारे में थोड़ा बोलना चाहूँगा. जो ये डांडीपड़ा टीम है उनके जो 2 प्लेयर है महेश और हेमंत, ये हमारे टीम में खेल चुके हैं. उनको एक्सपीरियंस है टूर्नामेंट कैसे उतारने का, ग्राउंड का, विकेट का, और इसी की वजह से उन्हें टूर्नामेंट सक्सेस किया और अच्छा किया. और सबसे पहले मैं टूर्नामेंट सक्सेस करने के पीछे जो स्पॉन्सर के बैनर लगे उनको थैंक्स बोलना चाहूँगा, क्योंकि उनके बिना टूर्नामेंट सक्सेस होना पॉसिबल ही नहीं है, इसलिए उनको थैंक्स बोलना चाहूँगा. और जबीर धनसर बैक टू बैक दूसरी बार आपके खिलाफ है. धनसर के बारे में क्या कहना चाहेंगे? शैलेश जैसा खिलाड़ी उसकी टीम में है और राहुल जैसे गेंदबाज है. अच्छा बैटल था मगर ये बैटल एक साइड हुआ, वो आप चैंपियन बने. मगर टीमों के बारे में क्या है, जो टीमें यहाँ पे खेली है, जिस तरह से खेल दिखा है, आप एज ए एक्सपीरियंस नए जो खिलाड़ी आने वाले खिलाड़ी आपके टीम में भी नए खिलाड़ी बहुत सी टीमों में, उन्हें क्या कहना चाहिए, किस तरह से गेम इंप्रूव करना चाहिए? अभी का जो भी टूर्नामेंट है सब में कंपटीशन है, उसके लिए सबको प्रैक्टिस करना पड़ेगा, क्योंकि जो भी टीम एंट्री फी भर के आती है वो जीतने के लिए आती है, इसलिए इम्पोर्टेंट प्रैक्टिस है. बेस्ट ऑफ लक जबीर. बेस्ट ऑफ लक जबीर. हा होता मॅन ऑफ द सिरीज. यानंतर वळूया आपण चॅम्पियन संघाकडे आणि तो आहे पॅराडाईज बोईसर. या स्पर्धेमधला चॅम्पियन संघ घडलाय तो म्हणजेच लगेच आपण सगळ्या खेळाडूंकडे बसून घ्यायचं. प्रथमतः सगळ्यांकडे बसून घ्यायचंय. डीजे तदनंतर मी एक विनंती असेल, आपण सगळ्या बसून मी संतोष धोडी यांना बोलेल. संतोष धोडी आपण पोलीस आमच्याकडे यायचं आहे. संतोष धोडी नक्कीच आमच्यावर जोडले गेले. मी संतोष सर, ही स्पर्धा नक्कीच सुरेख रंगली गेली. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपण स्पर्धा केली त्याबद्दल 2 शब्द आपण सांगायचे. हॅलो, सर्वप्रथम जे जिंकले त्यांचे अभिनंदन, हारले त्यांचे पण अभिनंदन. क्रिकेट आहे, क्रिकेटचं काही हे नाही, तरी पण सर्व श्रेय माझ्या भूमिपुत्रा टीम आहे त्यांना जात आहे. माझं आमचं श्रेय काही नाही, सर्व श्रेय त्यांच्यावरच आहे. बस थँक्यू. नक्कीच मी विनंती करेल आणि मी आमच्या मान्यवरांना बोलवेल. अलकाताई या, नितीश पाटील आपण सुद्धा या, रंजनाताई आपण सुद्धा या, संतोष धोडी आपण सुद्धा या. आपण सगळ्यांच्या शुभस्ते आपण देणार आहोत. ही चॅम्पियन्सची ट्रॉफी तो ठरला जातोय तो म्हणजेच भूमिपुत्र आयोजित सरपंच चषक 2023 चा चॅम्पियन पॅराडाईज बोईसर. लगेच चॅम्पियन संघ घडतोय तो म्हणजेच पॅराडाईज बोईसर. सरपंच चषकाचा नक्कीच मी प्रत्येक धन्यवाद करत भूमिपुत्र संघाचा तसंच पूर्ण आयोजक कमिटीचा सतीश पाटील आणि मी नक्कीच रजा घेतोय. पुढच्या वर्षामध्ये नक्कीच भेटूया आम्ही नवीन रंगात नवीन ढंगात या स्पर्धेच्या माध्यमातून. आम्ही इकडे थांबतो, तुम्ही थांबू नका. या स्पर्धा असे चालू असतील. येणाऱ्या 30-31 तारखेला पाहूया नवरंग मित्रमंडळ आयोजित सरपंच चषक 2023. 20,000 रुपये कॅश प्राइज. कॅमेरामध्ये यायचंय. 20,000 रुपये कॅश प्राइज. टाळ्यांचा गजर. ट्रॉफी आणायची आहे. 20,000 रुपये कॅश प्राइज दिला जातोय. टाळ्या झाल्यापासून निलेश सुर्वेसाठी ज्यांनी शब्द दिला आणि तो शब्द पाळला गेलाय. पॅराडाईज संघाला दिला जातो 20,000 कॅश प्राइज. पहिला संघ असेल ज्यांनी प्रथम पाहिजे पटकावलं 50,000 म्हणजे 70,000 रुपये घेऊन जातोय. निलेश सुर्वे नक्कीच धन्यवाद असेल आपल्या पॅराडाईज संघाचे सपोर्टर. तर धन्यवाद. आपण इकडे थांबतोय आणि आपण बोलूया डीजे मास्टरकडे.